हॅलो फ्रेंड्स, 17 ऑगस्ट 2024 पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सगळे रस्ते सामसूम होते, सगळे दुकानं बंद होते. मात्र फरक एवढाच होता की कोरोनासारख्या महामारीतसुद्धा डॉक्टरांनी रुग्णांची पूर्ण ती सेवा केली. मात्र 17 ऑगस्ट 2024 रोजी डॉक्टरांनी संपच पुकारला. सगळे हॉस्पिटल, पूर्ण भारत बंद होतं. का? कारण कोलकात्यामध्ये जी घटना घडली ती माणुसकीवर प्रश्नचिन्ह करणारी आहे. डॉक्टर ज्यांना आपण देव मानतो तेच आज सुरक्षित नाही आहे. कोलकात्यामध्ये आर्जेकर मेडिकल कॉलेज, तिथे PGच्या सेकंड इयरला असणारे रेसिडेंट डॉक्टर मोमिता देबीनाथ यांची अतिशय घृणास्पद पद्धतीने रेप आणि हत्या करण्यात आली. ऑन ड्युटी लेडी डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांना मल्टिपल इंजुरीज आणि मल्टिपल फ्रॅक्चर होते. डोळ्यांमध्ये काच घातले गेले होते. ओठातून रक्त निघत होतं. प्रत्येक ठिकाणी रक्त निघत होतं. हे कृत्य माणुसकीवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. खरं तर काय उपयोग ह्या स्वातंत्र्याचा? काय उपयोग ह्या लोकशाहीचा? याच्यापेक्षा तर राजेशाही पद्धत बरी होती. निर्भयाच्या आरोपींना वेळीच शिक्षा भेटली असती तर आज ही डॉक्टर निर्भया तयार झाली नसती. ज्या राज्यात मुख्यमंत्री ही एक महिला आहे त्या राज्यात सुद्धा महिलांवर इतके अत्याचार होत आहे, तरीसुद्धा कोर्टामध्ये फक्त सुनावणीवर सुनावणी होत आहे. आपण स्टोरी टाकतोय, रील्स टाकतोय, स्टेटस ठेवतोय, काहीजण मूक मोर्चा काढताय, कॅन्डल मोर्चा काढताय, पण हे थोडेच दिवस. नंतर जसं निर्भयाचं प्रकरण हळूहळू शांत होऊन गेलं तसं हे सुद्धा होऊन जाणार आहे. मग त्या निर्भयाचं काय? तिच्यावर झालेल्या अत्याचारांचं काय? डॉक्टर बनणं ही सोपी गोष्ट नसते. भरपूर अभ्यास करावा लागतो. 36 तास ड्युटी करावी लागते. रुग्णांपेक्षा डॉक्टरांना जास्त गरज आहे सेवेची. जे आईवडील आपल्या मुलीला इंडिपेंडंट बघायची इच्छा ठेवता, जे आपल्या मुलीवर एवढे पैसे खर्च करता, मुलासारखं मुलीला शिकवता, तीच मुलगी आज सेफ नाही आहे. बलात्कार झाला का आपण म्हणतो मुलगी चुकली असेल, मुलीने छोटे कपडे घातले असतील, मुलगी रात्री बाहेर फिरत असेल. पण इथे मोमिता देबीनाथची काय चूक होती? व्हाईट ॲप्रॉन घातला होता, ऑन ड्युटी होती. हॉस्पिटल हे आपलं घरच आहे ह्या विश्वासाने ती हॉस्पिटलमध्ये राहत होती आणि तिच्यासोबत एवढं घृणास्पद कृत्य झालं. काय वाटत असेल त्या आईवडिलांना? त्यांच्या मुलीची अशी हालत पाहून काय वाटत असेल? खरं तर आपल्या समाजात सुद्धा मुलीचा रेप झाला, तिचा नाही झाला, मुलाने रेप केला असं म्हणायला पाहिजे. अशा रेपिस्टला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि डॉक्टर मोमिता देबीनाथ यांना जस्टिस भेटला पाहिजे. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.